नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो काही आहे तो संपूर्ण वेगळा असणार आहे आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ येते। तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे। जे नवीन कोण असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो फॅमिली ब्लॉग आहे। देवदर्शनाला आम्ही फॅमिली सगळी चाललेलो आहोत। तर पहाटे 4 पासूनच आमची तयारी सगळी झालेली आहे आणि आता गाडीसुद्धा आलेली आहे। तर आता आम्ही थोड्या वेळातच सगळं बॅगा वगैरे जे काही आहे ते सगळं गाडीवर बांधायचं काम चालू आहे आणि गाडीचं पूजन वगैरे करून त्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। तर कुठल्या देवदर्शनाला चाललो आहे, काय चाललो आहे ते संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर आज रविवार, आज आणि उद्या 2 दिवस अशी आमची फॅमिली ट्रिप आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा। तर आता आम्ही सध्या आलेलो आहोत आमच्या लहान ननंदबाईंच्या घरी। तर म्हटलं इथूनच व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघू शकता इथं आमच्या बॅगा वगैरे सगळ्या आणलेल्या आहेत, गाडी पण आलेली आहे आणि आता चालू आहे सगळी तयारी। तर सगळ्यांची तयारी झाली की मग आम्ही निघू प्रवासाला। आपल्या कोणत्याही प्रवासाला सुरुवात झाली की सर्वात प्रथम येतं ते म्हणजे गाडी पूजन। तर छोटी असो या मोठी, आपण कुठेही जाताना सुरुवातीला गाडीची पूजा करूनच आपल्या प्रवासालाही सुरुवात होते। देवदर्शन आहे म्हटल्यावर गाडीचं हे पूजन झालंच पाहिजे आणि दरवर्षीप्रमाणेच आम्ही यावर्षीसुद्धा गाडीचं पूजन वगैरे सर्वांनी करून घेतलं। हळदी कुंकू हार वगैरे मस्त आणला होता गाडीसाठी, बॅगा वगैरे पॅकिंग केल्या आणि त्यानंतर सगळं पूजन झाल्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। आधी ननंदबाईंनी पूजा करून घेतली, त्यानंतर मी केली, त्यानंतर रियाने केली म्हणजेच भाची, आणि त्यानंतर आम्ही जे काही दही भात नारळ वगैरे फोडायचं असतं ते सगळं केलं। गाडीच्या चाकाखाली लिंबू वगैरे ठेवले आणि त्यानंतर मग याने नारळ वगैरे कापूर लावून नारळ वगैरे वाढवला आणि इकडे माझ्या सासूबाई म्हणजेच आई सर्वांना भंडारा लावत होत्या देवाचा। तर भंडारा वगैरे लावून त्यानंतर आम्ही कुलदेवीचं स्मरण करून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा। गणपती बाप्पाचं जातानाचा आमचा दरवर्षीप्रमाणे नेहमीचा जो काही रूट आहे तोच रूट होता आणि त्या पद्धतीने जसं काही आमची पद्धत आहे त्या पद्धतीनेच आम्ही सर्व काही देवदर्शन करत जात होतो। तर सर्वात प्रथम कागलची लक्ष्मी टेकडी आहे, तर तिथं लक्ष्मी मंदिर आहे। तर कागल MIDCच्या कॉर्नरलाच आहे हे लक्ष्मी मंदिर। तर इथे येऊन नारळ वगैरे वाढवला, कापूर लावला आणि मग इथून परत पुढे सुरुवात झाली। त्याच्या आधी टेमलाईवाडीच्या इथं टेमलाई मंदिर आहे कोल्हापूरमध्ये, तर तिथं नारळ वाढवला, ते काही शूट केलं नाही। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या लक्ष्मी मातेचं। आणि इथं नारळ वगैरे वाढवून झाल्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। तिथून मग आम्ही डायरेक्ट आलो कोगनोळीमध्ये। तर कर्नाटक एरिया आहे हा कोगनोळी। तर जे आमचे ड्रायव्हर दादा होते ना त्यांचं हे गाव होतं आणि त्यांनी गावातून ना आम्हाला त्यांच्या गावचं जे काही अंबाबाईचं प्राचीनकालीन मंदिर आहे ते दाखवलं। तर आम्हाला जाता जाता ते त्यांना जे काही पॉईंट माहीत होते ना तर ते आम्हाला दाखवत आमच्या पॉईंटपर्यंत आम्ही म्हणजे देवदर्शनाला जाणार होतो। तर हे आहे कोगनोळीचं अंबाबाईचं मंदिर। तर इथे सुद्धा आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं। खूप छान सकाळचं वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं। तर परत एकदा नमस्कार मंडळी। तर आता आम्ही आलोय कर्नाटकमध्ये, बेळगाव साईडला रोडलाच मुक्तिमठ आहे। तर तो मुक्तिमठ बघण्यासाठी आता आम्ही चाललोय। ये देखो आया आयो कुठं आया आता कुठं आलायस? व्हिडिओग्राफर
व्हिडिओग्राफर इकडं आणि काय तर आहे. पहिल्यांदा चालू इकडे. तिकडे पण छोटे छोटे मंदिर आहेत. काय आहे? मस्त आहे. भरपूर मोठं आहे की इकडं. आणि अरे वा, ओ बघा, ओ गणपती बाप्पा. आई ग, शिवलिंग आहे, शिवलिंग आहे. नाही का अभि आहे बा, वर आहे बा ती मूर्ती आहे काय आहे की ती वर आहे. हा ए बसायचं नाही. ए इकडं मेन मंदिर आहे म्हणा आता. मस्तच आहे. खूप छान असं मठ आहे. अगदी शांत वातावरण. तर छान वातावरण आहे. तुम्ही जर आला तर नक्की एकदा विजिट करा. ही मंदिराची बॅक साईड आहे आणि इथं गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा. खूप मस्त. तर हे आता गुहेमधून बाहेर येताना बघू शकता इथं भारत माता. काय बोला. रामफळ नाही ते बेल आहे. बेला झाड आहे ते राम. हे बसले इथं. तिकडे एक मीटिंग चालल्या, चर्चा काय काय करायचं काय काय नाही कसं अशा पद्धतीने. हे बघा इकडं थांबल्यात. तर आता आपण आलेलो आहोत बेळगाव जवळील बाळेकुंद्री येथे. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर हे बेळगाव जवळील बाळेकुंद्री येथील एक थोर दत्तभक्त आणि दत्तात्रय संप्रदायातील महान संत होते. अवधूत पंथाचे अनुयायी असलेल्या महाराजांनी प्रेमामृत, अनुभववल्ली आणि आत्मज्योती सारखे आध्यात्मिक ग्रंथ रचले, जे भक्ती आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवतात. बाळेकुंद्री हे त्यांचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे.
नंतर मंदिराच्या बाहेरच चारी आहे तर तिथेच नळाला ना हातपाय धुवून आम्ही आतमध्ये मंदिरात प्रवेश केला. पंत बाळेकुंद्रे महाराज यांनी आयुष्यात अत्यंत साधी राहणी आणि दत्तभक्तीचा प्रसार केला. त्यांच्या मठात आजही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. अश्विन कृष्ण तृतीया 19 ऑक्टोबर 1905 रोजी त्यांनी समाधी घेतली आहे. किती वाजता सांगू घ्या पुढं 9 मिनिटं अजून 3 मिनिटं झाल्या. शंभूकर देव पाय पड की. मम्मा पाणी हवाय. पाणी पिलास काय का पाणी काय माहिती डॉक्टर कथा नाही तुला नाही. अलाउड आहे की जायला आहे की. ठीक आहे. ते माहिती आहे मला. सोमेश्वर ग. काय पाणी नाही काय नाही आहे ना उन्हाळ्यात आलो आपण उन्हाळ्यात आले म्हणून सोमेश्वर चला चला वर झालं ती तो धबधबा बघा रे तो. संभापूर चल भिकारी मेरा. ही बघा चालताना दमा लागल्या. दमा लागले. आम्ही दमत नाही. मला पण कर, मला पण कर. म्हणजे ती पहिली पडते आता नोटा. मम्मी खान खाला. अगं मम्मी गाणं अगं मामा कुठे आहे. मामा काय कोणपर्यंत जागीच ना ए करवंद खाल्ले तांबळं म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातील शांत टेकड्यांमध्ये बैलहोंगल शहरापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर असलेलं सोगल सोमेश्वर मंदिर अध्यात्म, इतिहास आणि कलात्मक उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून उभे आहे. हे मंदिर सोगल येथे वसलेले आहे, ज्या ठिकाणाला प्राचीन ऋषी सुगोल मुनी यांचे नाव देण्यात आलेले आहे, ज्यांनी शतकापूर्वी येथे ध्यान केले होते असे मानले जाते. या मंदिर शहराच्या मध्यभागी सोमेश्वर मंदिर वसलेलं आहे, जी राष्ट्रकूट काळात बांधलेली एक भव्य वास्तू असून नंतर चालुक्य आणि विजयनगर साम्राज्याचे हिरिया केम्पे गौंडा द्वितीय यांनी तिचा विस्तार केला.
चौरस दंडगोलाकार आणि अष्टकोनी स्तंभांनी घडवलेल्या या मंदिराच्या 48 स्तंभी मंडपावर हिंदू पौराणिक कथांवर आधारित गुंतागुंतीच्या कोरीव कामाने सुशोभित केलेले छत आहे. तर छिद्रित खिडक्यांनी वेढलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार हे वास्तुकलेचे एक प्रमुख आकर्षण आहे. सोगल हे केवळ एक मंदिर नसून पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांचा समूह आहे, ज्यामध्ये वीरभद्र मंदिर आणि भ्रामरंबा मंदिर दैवी शक्तीच्या उग्र आणि ध्यानस्थ स्वरूपांना समर्पित असलेली तीर्थक्षेत्रे. हो तिथे काय सिंगला कोण नाही आता खायला काय तर आणा पाहिजे. तिकीट द्यायला खायला पैसे पिटतील. ती नाही का? झेंडा होती का? अठरा मीटर उंचीचा एक छोटा धबधबा या रमणीय स्थळाचा नैसर्गिक शांततेत भर घालतो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्ट 2 नंबर व्हिडिओ बघायला विसरू नका. या व्हिडिओला जसा प्रतिसाद देत आहे तसा त्यासुद्धा व्हिडिओला प्रतिसाद द्या. लवकरच दुसरा पार्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत बाय बाय.